मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिवसेना युबीटीचे अनिल परब आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, असं काही 7:30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली होती। मतदान हे 26 जूनला झालं होतं आणि आज निकाल येतोय। दरम्यान सध्याची अपडेट आपण बघितली तर मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिवसेना युबीटीचे अनिल परब आघाडीवर असल्याचं कळत आहे, तर भाजपचे किरण शेलार हे मात्र पिछाडीवर पडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे हे लीड जर असंच कायम राहिलं तर शिवसेना युबीटीचे अनिल परब निवडून येण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई शिक्षक मधील 402 मतपत्रिका अवैध ठरलेल्या आहेत अशी माहिती समोर येते। तर मुंबई शिक्षक मध्ये जिंकण्यासाठीच 5800 मतांचा कोटा निश्चित आहे जिंकण्यासाठीचा, पण याच्यामध्ये 402 मतपत्रिका अवैध ठरल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता मुंबई शिक्षकचा निकाल काय लागणार याकडे लक्ष आहे। मुंबई शिक्षक मधील मतदारांची संख्या ही खूप कमी होती, त्यामुळे इकडचं चित्र लवकर स्पष्ट होईल, निकाल लवकर लागतील असं म्हटलं जात होतं। आता पुढे नेमकं काय अपडेट येतात ते बघावं लागेल। तर दुसरीकडे मुंबई पदवीधर मधून शिवसेना युबीटीचे अनिल परब आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता शिवसेना युबीटीचे अनिल परब यांची ही आघाडी अशीच कायम राहते की भाजपचे किरण शेलार जे पिछाडीवर पडलेले आहेत ते त्यांच्या पुढे जाणार याकडे लक्ष आहे आणि त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।